नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे। दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लूटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत आहेत। वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत। अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी लोणीकाळवर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। या घटनेप्रकरणी एका तरुणीने लोणीकाळवर पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दाखल केली आहे। समीर अकबर हाशमी, वय वर्ष 25, राहणार कदमवाक वस्ती, लोणीकाळवर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार 19 वर्षीय तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे। आरोपी समीर हाशमी हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता। मात्र तरुणीने त्याच्या प्रेम प्रस्तावाला नकार दिल्यानंतर आरोपी चिडला आणि तिचा छळ करण्यास सुरुवात केली। घटनेच्या दिवशी आरोपी थेट तरुणीच्या घरात शिरला। तू माझ्यावर प्रेम केले नाहीस तर तुला शिक्षण घेऊ देणार नाही, अशी धमकी देत त्याने तरुणीला दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला। यावेळी तरुणीने त्याला घराबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी अधिकच संतप्त झाला। त्यानंतर त्याने तरुणीला मारहाण करत तिचा विनयभंग केला। या घटनेनंतर तरुणीने धाडस दाखवत लोणीकाळवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी समीर हाशमी याला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।